जय अंबे, जय जगदंबे, जय तुळजाभवानी, जय सप्तशृंगी निवासिनी. आपल्याकडे महाराष्ट्रात कुळदेवीचा कुळाचार शारदीय नवरात्रीत करतात. स्त्रियांनी घट घरात असताना घराबाहेर जाऊ नये म्हणून काही घराण्यात फक्त पुरुष कुळदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन ओटी भरतात. तर काही ठिकाणी नवरात्रीनंतर संपूर्ण परिवार कुळदेवीचा टाक घेऊन कुळाचार करण्यासाठी जातात. 3.5 शक्तिपीठांपैकी एक देवीच आपली कुळदेवी असते. पूर्वी कुळदेवीच्या दर्शनाला जायला 3-4 दिवस लागायचे. बैलगाडीचा प्रवास म्हणून मग तिथे असलेल्या कुंडात आंघोळ करून हाती येईल तो तांदळा म्हणजे मोठा दगड त्या कुंडातून काढून तो शेंदूर लावून गावात स्थापन करायचे आणि तिलाच कुळदेवी म्हणून पूजायचे. असं करत करत प्रत्येक गावात कुळदेवीचं स्थान निर्माण झालं आणि आता शक्तिपीठाला जाणे सोपं असलं तरी कोणी जात नाही. एकंदरीत आपण आपले मूळ विसरलोय. आपण केलेल्या त्या तांदळाची पूजा देखील देवी गोड मानून घेते. पण आता प्रवास सोपा झालाय, तेव्हा आपणही जागृत होऊन मुळांशी जुडावं. आपली कुळस्वामिनी कोण आहे जर माहीत नसेल तर रोज नारळावर 4-5 कापूरवड्या एकामागे एक जाळायच्या. तो सगळा कापूर जळेपर्यंत श्री कुळदेवी नमः हा जप करावा. आई जगदंबा काही ना काही संकेत नक्कीच देते. जय अंबे, जय जगदंबे, जय तुळजाभवानी, जय सप्तशृंगी निवासिनी.